आणखी महत्त्वाची बातमी, रेल्वे स्थानकावर तुम्ही पीत असलेलं पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचं समोर आलेलं आहे। कॅगच्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे। अनेक रेल्वे स्थानकांवरच्या वॉटर कूलरमधून घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई कोलाई जीवाणू आढळलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकावरचे नमुने घेण्यात आले होते आणि यामध्ये ही अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे। दरम्यान 512 पैकी 458 स्थानकांवर आवश्यक सुविधांमध्ये त्रुटीही आढळल्याचं या कॅग अहवालात समोर आलंय। त्यामुळे प्रवाशांचं आरोग्य हे वाऱ्यावर सोडलंय का, असा संतप्त सवाल केला जातोय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। रेल्वे स्थानकांवर असलेल्या कूलरचं पाणी पिताय तर जरा जपून, कारण का कॅगने एक अहवाल दिला आहे आणि त्या अहवालामध्ये एक गंभीर बाब समोर आली आहे। खरं तर अनेक रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरमधून घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई कोलाई जीवाणू आढळले आहे। यामध्ये मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकांचा समावेश आहे। कॅगने यांच्या अहवालातून ही गंभीर बाब समोर आणली आहे। खरं तर आपण पाहायला गेलं तर मग रेल्वे नेटवर्कमध्ये सुमारे 20,000 ठिकाणी हे नवीन टँक टू टॅप जलशुद्धीकरण यंत्रणा बसवल्या देखील जाणार आहेत। प्रवाशांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने ही सुरक्षा अभियान आता हाती घेतली जाणार आहे। कॅगच्या या अहवालानंतर आता रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं आहे। रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या टाक्या या देखील बदलण्यात येणार आहेत। पाण्याच्या स्तोत्र आणि आउटलेट ठिकाणी नियमित गुणवत्ता तपासणी बंधनकारक केली जाणार आहे। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मग आता या सगळ्या संदर्भात मॉनिटरिंग देखील निश्चित केलं जाणार आहे। त्यामुळे कॅगच्या या अहवालानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे आणि लोकांचं जे पिण्याचं पाणी आहे ते आता शुद्ध कसं राहील याची देखील जबाबदारी रेल्वे उचलणार आहे कॅगच्या अहवालानंतर। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।